Us about what is the sericulture and which is the insect used for sericulture. So here we are going to discuss about rearing of silkworm. म्हणजे आपण जे सिल्कवर्मपासनं सिल्क कसं रेअर करतो, म्हणजे कसं प्रोड्यूस करतो ते यामध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये द वर्ड रेअरिंग डज नॉट मीन ओनली द फीडिंग ऑफ कॅटरपिलर्स ॲज ऑफ्टेन अंडरस्टूड. जर जे रेअरिंग आहे तर त्याच्यामध्ये हेच अर्थ नाही होत की जे कॅटरपिलर आहे ते कसे फीडिंग करत असतात. तर अंडरस्टूड बट द कंटिन्युअस केअर फ्रॉम एग्स लेईंग थ्रू ॲस्टायवेशन. तर त्याच्यामध्ये काय होत असते रेअरिंगमध्ये, जे फर्स्ट स्टेप आहे म्हणजे एग्स देणे, त्यानंतर एग्सनंतर कॅटरपिलर तयार करणे, त्या पूर्ण ज्या प्रोसेस आहे त्यावर काय करणे, कंटिन्युअस केअर करणे त्याची, एस्टायवेशन, हायबर्नेशन, त्यानंतर इन्क्युबेशन, अर्ली लार्वल स्टेज, लेट स्टेज टू द प्रोडक्शन ऑफ ककूनपर्यंत. तर त्याला रेअरिंग ऑफ सिल्कवर्म म्हटलं जाते. सो फॉर प्रॉपर अँड स्टेप वाईज स्टडी ऑफ रेअरिंग वन शुड प्रोसीड फ्रॉम ग्रेनेज टेक्नॉलॉजी. प्रोव्हाइड गुड क्वालिटी ऑफ सीड्स टू रेअरर्स, म्हणजे आपल्याला गुड क्वालिटी ऑफ सीड घ्यायचे आहे. मॅन्युफॅक्चर ऑफ ओरिजिनल क्वालिटी ऑफ रेसेस. फॉर दिस पर्पज ड्यू केअर शुड बी टेकन ऑफ द क्रॉप ऑफ सिल्कवर्म फॉर सीड प्रोडक्शन. तर पहिली प्रोसेस आहे इमर्जन्स ऑफ मॉथ अँड फर्टिलायझेशन. तर यामध्ये काय होतं असते, इमर्जन्स ऑफ मॉथ अँड फर्टिलायझेशन. तर जे मॉथ आहे तर त्याला काय करते, ॲज पर देअर नेचर जस्ट आफ्टर इमर्जन्स मेल मॉथ स्टार्ट्स मूविंग अराउंड द फिमेल. जेव्हा इमर्जन्स होते तर जे मेल मॉथ आहे ते काय असते, फिमेल भोवती फिरत असते. इफ नॉट मेल्स आर व्हेरी मच ॲक्टिव्ह. त्यामध्ये काय असते, मेल्स जे असतात ते ॲक्टिव्ह असतात, वेअर ॲज दी फिमेल्स विच आर लोडेड विथ एग्स आर इनकेपेबल ऑफ फ्लाइंग. तर फिमेल हा इनॅक्टिव्ह राहते ॲज कम्पेअर टू मेल्स. इफ नॉट सेपरेटेड ॲट वन्स इन केजेस मेल स्टार्ट कॉप्युलेटिंग. जर त्यांना फिमेल इनकरेज भेटली तर ते काय करतात, कॉप्युलेशन करतात. आफ्टर कॉप्युलेशन फिमेल्स काय करतात, एग्स देतात आणि एग्स दिल्यानंतर फिमेलची डेथ होत असते. जर दोघंही जण कॉप्युलेशन करताना जर सेपरेट झालेले नाही तर दोघांची पण तिथे काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. त्यानंतर सेकंड प्रोसेस आहे एग्स लेईंग. तर आफ्टर फर्टिलायझेशन फिमेल काय करते, एग्स देत असते आणि ड्युरेशन असतो तिचा 24 hours आणि इट कम्प्लीट एग्स लेईंग प्रोसेस. 24 तासात ती कंप्लीट करते प्रोसेस. द एग्स लेड बाय वन फिमेल आर अबाउट 400 ते 500 वॅरिंग अकॉर्डिंग इन डिफरंट रेसेस. तर 400 ते 500 एग्स हे फिमेल देत असते. फिमेल्स डाईज आफ्टर एग्स लेईंग. एग्स दिल्यानंतर फिमेलची काय होत असते, डेथ. आणि दिस एग्स आर कॉल्ड ॲज सीड आणि त्या एग्सला सीड म्हटलं जाते. दिस एग्स आर केप्ट इन स्टरलाइज ट्रेस आणि ते स्टरलाइज ट्रेमध्ये ठेवले जाते. सीड स्टोर ॲट 4 degree सेंटीग्रेड. 4 degree सेंटीग्रेडमध्ये त्यांना ठेवल्या जाते अंडर लॅबोरेटरी कंडिशन्स or sometimes kept at hill station in diapause condition. त्यानंतर आहे एक्सपेरिमेंटल डेटा ऑफ एग्स लेईंग अँड हॅचिंग. तर एग्स लेईंग अँड हॅचिंगचा एक्सपेरिमेंटल डेटा काय असते, इफ आफ्टर 120 minutes ऑफ ओव्ही पोझिशन एग्स आर केप्ट इन 10 degree सेंटीग्रेड. 120 मिनिटानंतर त्याला 10 degree सेंटीग्रेडमध्ये ठेवल्या जाते अँड देन ट्रान्सफर टू द ओव्हन जे असते तिथे टेम्परेचर मेंटेन राहते, त्याला 16 degree सेंटीग्रेडमध्ये ठेवल्या जाते 4 दिवसासाठी अँड फर्दर सोक इन हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये त्यानंतर 4 दिवस नंतर ठेवल्या जाते फॉर 5 minutes. आणि त्यानंतर टू गेट द होमोझायगस स्टॉक ऑफ फिमेल सिल्क मॉथ एग्स आर टेकन फ्रॉम 24 hours ओल्ड मॉथ अँड ट्रीटेड विथ हॉट वॉटर ॲट 46 degree centigrade and then kept for incubation. When such eggs are rare, carefully homozygous stock is obtained. If the female moth is kept at 5 degree centigrade for 24 hours just after mating. जर फिमेल मॉथ हे 5 degree centigradeमध्ये केप्ट केली फॉर 24 hours जस्ट आफ्टर मेटिंग and for eggs laying at normal room temperature, तर 70% eggs are laid in the first hour after incubation. 70% eggs काय होते, laid होते first hour after incubation and 20% eggs are laid in 2 hours. This data is very much useful. हा experimental data आहे for grainage techniques from one point of view of uniform hatching eggs. Then the supply of seed to rearers and commercial rearing.
त्यानंतर आफ्टर ग्रेनेज मॅनेजमेंट द नेक्स्ट स्टेप इज आहे सप्लाय ऑफ सीड ऑर कॅटरपिलर्स टू द फार्मर्स. हे सीड कल्चर कुठे होत असते, ज्या ड्रेनेज टेक्नॉलॉजी आहे जिथे सीड कल्चर केल्या जाते तिथे सीड होत असते. आणि जे कुठले फार्मर सिल्कवॉर्मचा बिझनेस करतात म्हणजे कॅटरपिलर रेअरिंगसाठी ज्या सिल्कवॉर्म तयार करत असतात, ककून तयार करत असतात, ते फार्मर्स काय घेतात ते आफ्टर ग्रेनेज मॅनेजमेंट द नेक्स्ट स्टेप इज द सप्लाय ऑफ सीड ऑर कॅटरपिलर टू दी फार्मर्स. ते फार्मर्स घेत असतात. द सप्लाय इज ऑफ 2 टाईप्स डिपेंडिंग ऑन द नॉलेज ऑफ रेअरर्स, दॅट इज सप्लाय ऑफ एग्स अँड सेकंड स्टार लार्वा. तर ज्या फार्मरला खूप नॉलेज आहे तर ते एकतर सप्लाय ऑफ एग्स घेतील म्हणजे सीड घेतील किंवा सेकंड इन्स्टार लार्वे घेतील. तर ते लार्वे घेतल्यानंतर त्यांना या पद्धतीने अरेंजमेंट करून ठेवतात. हे त्याचे असे बांबूचे असे भाग केले जातात किंवा लाकडाचे असे भाग करतात. तिथे मलबेरीचे प्लांट्स टाकून हा फर्स्ट रो सेकंड थर्ड असे 1 अबो असे अरेंज करतात आणि यामध्ये काय पूर्ण मलबेरीचे प्लांट्स टाकलेले आहे. ते अकॉर्डिंग टू म्हणजे फर्स्ट इन्स्टार असेल तर त्याला पहिल्या ब्रांचचे लिव्स, सेकंड असतील तर सेकंड आणि थर्ड इन्स्टार लार्वा असेल तर थर्ड, अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट करतात. ह्या व्हाईटिश दिसत आहे त्या आहे सिल्कवॉर्म. अशा पद्धतीने लिप्सवर काय असतात सिल्कवॉर्म अरेंज असतात. तर हे झालं सप्लाय ऑफ सीड टू रेअरर्स अँड कमर्शियल रेअरिंग. आणि त्यानंतर काय असते एकदम त्यांची फिफ्थ इन्स्टार लार्वा आली तर त्यानंतर ते काय करतात, जे हे लिप आहे मधात यामध्ये काय येतात त्यांचं फीडिंग एकदम स्टॉप होऊन जातं. ते कुठलंही लिपचं पान खात नाही आणि एकदम कॉन्शियस असल्यासारखे त्या लिपवर पडून राहतात. आणि त्यानंतर ते करतात स्पिनिंग ऑफ ककून्स, जे आपण फर्स्ट याच्यामध्ये मी डायग्राम दाखवली आहे त्यामध्ये बघितलं असेल. ककून स्पिनिंग करतात. दिस इज द पिरियड वेन द कॅटरपिलर स्टॉप फीडिंग स्टॉप करतात अँड स्टार्ट टू सिक्रेट पेस्टी सबस्टन्स फ्रॉम द सिल्क ग्लँड. इन दिस कंडिशन वर्म शुड बी पिकअप अँड ट्रान्सफर टू द स्पिनिंग ट्रेस. तर त्यानंतर त्यांना काय स्पिनिंग ट्रे असतो, त्या ट्रेमध्ये घेऊन स्पिनिंग करायसाठी ठेवावं लागतं. अँड केप्ट इन अ पोझिशन ऑफ स्लोप स्लँडिंग टू द सन फॉर अ शॉर्ट पिरियड. अँड विथिन 3 days स्पिनिंग इज ओव्हर. 3 दिवसात ते स्पिनिंग ओव्हर होते अँड द ककून इज फॉर्म अँड दिस इज द लास्ट फेज ऑफ द रेअरिंग ऑफ सिल्कवॉर्म. आणि ते ककून जे कुठल्या सिल्क प्रोडक्शनच्या इंडस्ट्री आहे तिथे ते ककून नेऊन दिलं जातात. तर ते काय करतात सिल्क प्रोडक्शन करतात.